हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण चाललोय चैत्यभूमीला. तर तुम्ही बघू शकतात की इकडे बाबासाहेबचे सायन्स आहे. तर मी तुम्हाला पहिलेच सांगतोय की आता आहे 6 डिसेंबर इथे बाहेर दाखव. आणि इकडे खूप गर्दी लागलेली आहे. एवढी सगळी गर्दी पहिले कधीच नाही लागलेली. पण अशी गर्दी पहिले पण लागलेली म्हणजे जेव्हा आता जे लोक आहेत ते नाही होते ना, जेव्हा बाबासाहेब होते ना, तर तेव्हा ते वारलेले 6 डिसेंबरला. तर तेव्हा पण खूप गर्दी होती, रडत होते. तर चैत्यभूमीला हॉर्स रायडिंग असते आणि तिकडे उंटावर पण बसायला लागतं. तर इकडे डिसेंबर प्रॅक्टिस करणं बघा, डिसेंबर लिहिले. तर तिकडे खूप मोठी बिल्डिंग नसती, तिकडे सगळे गाव पण असतात. तर मी तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे. बघा, इकडे एवढी गर्दी आहे की इकडे पोलीस लोक आणि आर्मी कमांडर्स आलेत. बघा, तर हे बाबासाहेबांचे सायन्स बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी आलेले आहेत सर्व. बाबासाहेबाला वंदन करायसाठी चाललेले आहे. यांनी खरं बोललंय. तर ते बोललो मी विसरलो होतो. तर तुम्ही बाबासाहेबांना नका विसरू. बघा, झेंडा बनवलाय. तर आता हे सगळ्यांना कळलंय. बघा, डॉक्टर भीमराव आंबेडकर लिहिलेलं आहे. तर सगळ्यांना कळलेलं आहे. पांढरे कपडे घातलेले. तर तिकडे सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले कारण की आज 6 डिसेंबर आहे. आणि इकडे खूप गर्दी आहे. तर इकडे ट्रॅफिक पण लागलेली आहे खूप. तर एवढ्या गर्दीसाठी हे सगळे बाबासाहेबांना विसरले नाही. तर तसं तुम्ही पण नका विसरू. तर इकडे खूप गर्दी आहे. बघा, फक्त बाबासाहेबांचे नाही, बुद्धाचे पण सायन्स आहे. कारण की बुद्धाला पण विसरू नका तुम्ही. तर बघा, एवढी गर्दी आहे. तर पहिले पण एवढी नाही होती, खूप जास्त गर्दी होती. कारण की बाबासाहेबांनी आपल्यासाठी पाणी दिलं आपल्याला 14 तळावरून. आणि तुम्हाला आठवतंय की त्यांना दगड लागलेला. त्यांच्या डोक्यावर एक दगड लागलेला. कारण की ते 14 तळाचे पहिले पण पाणी पित होते, पण ते नाही करू शकले. पण दुसऱ्या वेळेस त्यांनी केलं आणि त्यांना डोक्याला परत दगड लागले दुसऱ्या वेळा. पण त्यांनी सगळ्यांना आणि स्वतःला पाणी दिलं. तर इकडे खूप सारे सायन्स पण आहे. एवढे सायन्स आहे. आणि इकडे खूप सारे सायन्स आहे. आणि इकडे झेंडा पण लावलेला आहे.
कारण की आता कोणीच नाही विसरलेलं. पण इकडे खूप सारे सायन्स आहे आणि तुम्हाला मी काहीतरी सांगतोय. तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा बाबासाहेबांच्या नातूचं नाव काय होतं. तर आता आपण चैत्यभूमीला चाललोय. बघा एवढे पोस्टर्स आहे आणि इकडे फक्त इंग्लिश नाही मराठी पण लिहिलंय. तर इकडे त्याच्यासाठी मराठी आणि इंग्लिश लिहिलेलं आहे कारण की इकडे सगळे मराठी बोलतात. फक्त मराठी नाही दुसरे पण लँग्वेज बोलतात. पण मी बघितलेलं आहे की इकडे कुठलंच इंग्लिशमध्ये नाही आहे. पण तुम्ही बाबासाहेबांना विसरू नका. तर बघा एवढी गर्दी आहे आणि गर्दीमुळे घाम पण येते इकडे आणि खूप गरम होतं. तर त्याच्यासाठी मी मास्क घालतो आणि आपण चैत्यभूमीला जायसाठी आपण दुसरे कपडे चेंज पण करू शकतात. पांढरे कपडे आपण घालू शकतात. आणि इकडे खूप सारे झेंडे. तर गाडीवर झेंडे लावलेले आहेत आणि माझ्या ग्रँडफादर जे आहे तर त्यांच्या रिक्षावर साईन लिहिली आहे बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांची ड्रॉइंग पण आहे. तर तो वाला व्हिडिओ मी नंतर बनवणार आणि माझ्या ग्रँडफादरच्या रिक्षामध्ये माझं नाव पण आहे. तर इकडे मला माझ्या डोळ्यात ऊन जाणार त्याच्यासाठी सनग्लासेस आहे आणि इकडे खूप गर्दी पण आहे. तर आपल्याला खूप सांभाळून राहायला लागेल. जर ट्रॅफिक जॅम असला तर थांबायला लागेल. आणि हॉर्स रायडिंग चैत्यभूमीला असतं. तिकडे चैत्यभूमीला आपल्याला हॉर्स रायडिंग आणि वंदन पण करायला मिळतं. अरे आज हार्टसाठी नाही मिळत गर्दी असते जागा नाही आहे. आणि जायचं का? इथं आणि ठीक आहे 2 मिनिटं लागणार तुम्हाला. इथं उतरतो आम्ही. गाडी घ्यायला बोललं तर नाही नाही. नाही इथं उतरतो आम्ही इथं चालतो. आणि सरळ गेला स्वप्नप्रमाणे गेलं सर. गाडी आणि चैत्यभूमीला थोड्या दिवशी जागा नसते चैत्यभूमीला. बघा केवढे झेंडे आणि पांढरे कपडे आहेत. तर तुम्ही बाबासाहेबांना विसरू नका. उतरायचंच.